नमस्कार. मी डॉक्टर श्रीकांत देशमुख, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट, अ, संभाजीनगर. आज किडनी आजाराविषयी काही माहिती घेऊया. त्यामध्ये आपण किडनी आजारांची लक्षणे असतात. त्यापैकी एक आहे पायावर किंवा हातावर सूज येणे. तर ही सूज कशामुळे येते? काय त्याचे रिझन्स काय असतात? आणि त्यासाठी ट्रीटमेंट काय आहे? हे आज आपण बघणार आहोत. तर प्रथम आपण जाणून घेऊया की सूज काय येते? सूज येण्यासाठी अ, आपल्याला माहीत असावे की एक पेशी असते आणि पेशीच्या बाजूला स्पेस असतो. त्याला इंटरस्टिशियल स्पेस म्हणतात. जेव्हा हे द्रव प्रमाण म्हणजे पाण्याचं प्रमाण इंटरस्टिशियल एरियामध्ये 2 सेलच्या आतमध्ये जर वाढलेले असेल, तर त्यावेळेस पेशंटला किंवा रुग्णाला सूज येते. ही सूज आल्यामुळे अ, त्याच्या शरीरातील द्रव पदार्थाचे प्रमाण इंटरस्टिशियल स्पेसमध्ये वाढलेले आहे आणि त्यामुळे त्यांना सूज येते. सूज असण्याचे 2-3 रिझन आहेत. एक तर कार्डियाक म्हणजे हृदयाचे आजार असू शकतात किंवा लिव्हरचे आजार असू शकतात किंवा किडनीचे आजार असू शकतात. किडनीच्या आजारामध्ये पण 2 प्रकारचे आहेत. एक आपण त्यांना नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणतो. त्याच्यामध्ये की पेशंटचा युरिनमधून प्रोटीन लीकेज होते आणि त्यामुळे अशा पेशंटला प्रोटीन लॉस झाल्यामुळे इडिमा येतो किंवा पायावर, हातावर सूज येते आणि दुसरे असते क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे सी ज्यांना सी आजार आहे, त्यांची किडनीची कार्यक्षमता ही कमी झाल्यामुळं द्रव पदार्थाचे प्रमाण शरीरामध्ये जास्त राहते आणि त्यामुळे त्यांना इडिमा म्हणजे सूज येते. तर अशा पेशंटला सूज असलेल्या पेशंटला जनरली नेफ्रोलॉजिस्ट किंवा डॉक्टर काय टेस्ट करतात, की कशामुळे त्यांना कळतं, की यांना ही सूज कशामुळे आहे. तर यासाठी डॉक्टरांनी त्यांचे सी किडनी फंक्शन टेस्ट, युरिन रूटीन, युरिन प्रोटीन क्रिएटिन रेशो किंवा 24 हॉवर युरिनरी प्रोटीन, अल्ट्रासोनोग्राफी अशा टेस्ट करून आपल्याला निदान करण्यासाठी मदत होते. अशी सूज असणाऱ्या पेशंटला वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट आहे. त्यामध्ये आपण जाणून घेऊया. सर्वात पहिले प्रथम पेशंट काय करू शकतो किंवा रुग्णांसाठी काय महत्त्वाचे आहे. तर ज्या पेशंटला क्रोनिक किडनी डिसीज किंवा सी किंवा नेफ्रोटिक सिंड्रोममुळे जर सूज असेल, तर अशा पेशंटनी जनरली द्रव पदार्थाचे प्रमाण कमी आणि मिठाचे प्रमाण पण कमी घ्यावे. कारण आपल्या शरीरामधून द्रव पदार्थ म्हणजे पाणी निघून जाण्याची एक योग्य सिस्टम आहे ती म्हणजे किडनी. जर आपली किडनीच काम करत नसेल, तर आपल्याला त्याच्यावर थोडं बर्डन कमी करावे. ज्या अर्थी ते पी पी जी काम करणारी जेवढी किडनी आहे ती जास्तीत जास्त आणि जास्त काळ काम करेल. त्याकरता अशा पेशंटनी मिठाचे प्रमाण कमी करावे, तसेच पाण्याचे सेवन पण कमी करावे. आता कमी करावे म्हणजे नेमके किती? तर जनरली आम्ही सांगतो, की तुमचं लघवीचे प्रमाण 24 घंट्यामध्ये किती आहे? त्याच्यामध्ये प्लस 500 म्हणजे त्यामध्ये 500 एम-एल जर ॲड केलं, तर हे किडनी पेशंट काही अंशी आपण यूज करू शकतो. हे ढोबळमानाने आहे. पण याच्यासाठीचे जे योग्य निर्णय आहेत, आपले नेफ्रोलॉजिस्ट किंवा आपले फिजिशियन्स घेऊ शकतील. दुसऱ्या प्रकारची ट्रीटमेंट असते, त्यामध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारचे डायुरेटिक्स. डायुरेटिक्स म्हणजे जे शरीरातील अशा गोळ्या औषध आहेत, ज्या की शरीरातील एक्सेस वॉटर काढून नेण्यास मदत करतील. एक्सेस वॉटर काढून नेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डायुरेटिक्स असतात. त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे लूप डायुरेटिक्स. त्यामध्ये येतं लॅसिक्स किंवा डायटॉर किंवा फ्रुसेमाइड. ह्या गोष्टीमुळे शरीरातील एक्सेस वॉटर निघून जाण्यासाठी मदत होते आणि म्हणून ही गोळी किंवा हे औषध अशा रुग्णांना प्रिस्क्राईब केले जाते. याचा डोस पण आपले नेफ्रोलॉजिस्ट आणि फिजिशियन डिसाईड करतात आणि त्यानुसार आपण पेशंटला ह्या गोळ्या औषध देतो. आणखी एक प्रकारचा इडिमा असतो त्याच्यामध्ये एक पिटिंग आणि नॉन पिटिंग टाइप ऑफ इडिमा. पिटिंग म्हणजे काय? जर तुम्ही एखाद्या पायावर आपण प्रेशर दिले 10 सेकंदासाठी जर आपण प्रेशर दिले आणि त्याच्यामध्ये जर तो खड्डा तयार होत असेल, त्याला इंडेंटेशन म्हणतात. ते जर तयार होत असेल, तर त्याचा अर्थ आहे की यांना पिटिंग टाइप ऑफ इडिमा आहे. पिटिंग टाइप ऑफ इडिमा हा हृदयाच्या आजारामध्ये, लिव्हरच्या आजारामध्ये आणि किडनीच्या आजारामध्ये होतो.
दुसरा असतो नॉन पिटिंग टाइप ऑफ इडिमा. म्हणजे जर दाबलं, प्रेशर दिलं आपण 10 सेकंदासाठी तरी पण खड्डा पडत नाही. पण पेशंटला आणि आपलं बघता क्षणी असं वाटते, की पेशंटला खूप सूज आहे. त्यांना म्हणायचं नॉन पिटिंग इडिमा. याचे कारण मेनली आहे हायपोथायरॉइडिझम आणि काही जेनेटिक आजार आहेत किंवा ज्यामध्ये लिम्फॅटिक ड्रेनेज प्रॉपर होत नाही, अशा ठिकाणी ह्या नॉन पिटिंग टाइप ऑफ इडिमा होऊ शकतो. तर ही जी माहिती आहे, ही किडनी पेशंटसाठी फार महत्त्वाची आहे. जर असे कोणी पेशंट असतील किंवा रुग्ण तुम्ही बघितले असतील, ज्यांना हा इडिमा तुम्हाला दिसत आहे, तर त्यांनी लवकरात लवकर नेफ्रोलॉजिस्ट किंवा फिजिशियनसाठी कन्सल्ट करावे, जे करून त्यांच्या लवकरात लवकर आजाराचे निदान होईल आणि योग्य ट्रीटमेंट मिळेल. धन्यवाद.